हाय फ्रेंड, मी रवीनास रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। चला आज बनवूया आपण कोल्हापुरी ठेचा, ते अगदी झणझणीत मिरच्यांचा। मी तर कढई ठेवलेली आहे तापवायला। त्याच्यात बघा या लाल मिरच्या टाकून घेणार आहे। मी इथं चपाटा मिरची घेतलेली आहे, बाजारात मिळते ती। इथं थोडं तेल टाकून मी मिरचींना भाजून घेणार आहे। जास्तही भाजायच्या नाही आणि थोड्याशा कच्च्याही ठेवायच्या नाही, एकदम वास सुटेपर्यंत भाजून घेणार आहे मी। बघा आपल्या मिरच्या इथं भाजून झालेल्या आहे। मी आता एका डिशमध्ये काढून घेणार आहे मिरच्यांना। यूट्यूबवर नवीन माझा कोणी व्हिडिओ बघत असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका। चला बघा आता आपण पुरी ठेचा बनवून घेऊया। मी इथं 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, 2 चम्मच जिरं घेतलेलं आहे। आता आपण इथं भाजलेल्या मिरच्या सुद्धा टाकून घेणार आहेत। आता मी मिक्सरमधून फिरवून घेणार आहे। जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही। हे बघा अशा प्रकारे आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। थोड्या बिया राहू द्यायच्या आहेत, तोंडाला चव येते। इथं थोडं पाणी टाकायचं आहे, नॉर्मल थोडं अजून बारीक करायचं आहे। बघा असं याप्रमाणे बारीक करायचं आहे आपल्याला। इथं माझा भरोसा ठेवा, तुम्ही 2 पोळे शिवायच खाणार आहेत। ही चटणी नक्की बनवून बघा। इथं कढई ठेवलेली आहे परत तापायला, 2 पळी तेल टाकलेलं आहे। आपण काढलेली कोल्हापुरी ठेचा आपण त्याच्यात भाजून घेणार आहेत। तेलला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे। बघा मी तर सर्व भाजायला काढून घेतलेलं आहे। व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे। बघा किती छान दिसत आहे। उरलेलं थोडीशी चटणीचं पाणीसुद्धा मी इथं टाकलेलं आहे। त्याच्यात तुम्ही लिंबूसुद्धा पिळून टाकू शकता, चिंचेचं पाणीसुद्धा तुम्ही टाकू शकतात। पण आमच्या घरामध्ये खट्ट आवडत नाही म्हणून मी सिंपल चटणी राहू दिलेली आहे। आता चवीपुरतं मी इथं मीठ टाकणार आहे। मीठ टाकून झाल्यावर थोडंच टाईम खालीवर करणार आहे, मग आपली चटणी खायला रेडी आहे। तुम्ही 4 पोळ्या का 3 पोळ्या का आरामशीर खाऊ शकतात। तुम्ही कुठे फिरायला जाताय, कुठे शेतात जाताय, ही चटणी सोबत बांधायची, पोळ्या बांधायच्या, एकदम झणझणीत। तोंडाला पाणी आलं का नाही मंडळी? बघा चटणी बघून आमचा आजचा मेनू तर हाच होता, चटणी पोळी। आमच्याकडे खूप आवडते ही चटणी। रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा मी आता इथं बाउलमध्ये सर्व करून घेतलेले आहे। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। असे नवनवीन व्हिडिओ बघत राहा।